मंडळी 22 एप्रिलचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून काल भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चांगलीच धूळ चारलेली आहे। या हल्ल्यानंतर बावचळलेल्या पाकिस्तानने काल रात्रीपासून एलओसी वरती अंधाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली। पाकिस्तानी सैन्य सीमेवरती आता सर्वसामान्य भारतीयांना टार्गेट करत आहे। जम्मू काश्मीरच्या कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून 7 आणि 8 मेच्या रात्री अंधाधुंद गोळीबार सुरू होता, ज्यालाही आता भारतीय लष्कराने चांगलंच प्रत्युत्तर दिलेलं दिसतंय। नेमकं काय घडले पाहूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। सुरुवातीला अगदीच पाकिस्तानने जो गोळीबार सुरू केलेला आहे त्यामध्ये सीमावर्ती जिल्ह्यातील नागरी भागांवरती तोफांचा मारा सुरू केला। यामध्ये पुंछ शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। तिथल्या नागरिकांना आता त्यांची जी राहती घरं आहेत ती सोडून सुरक्षित ठिकाणी जावं लागतंय। या भागामध्ये पाकिस्तानच्या सैन्याकडून मागच्या 10 ते 11 दिवसांपासून रोज रात्री गोळीबार केला जातो। मंगळवारी आणि काल म्हणजेच बुधवारी सुद्धा अगदी अशाच प्रकारे पाकिस्ताननं भारताच्या बाजूला गोळीबार केलेला आहे। दुसरीकडे इंडिया टुडे टीव्हीने जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवरील आणि आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागामध्ये पाकिस्तानी गोळीबारामुळे घरांचं कितपत नुकसान झालेलं आहे याचीही काही दृश्य दाखवलेली होती आणि या दृश्यांमध्ये तिथली घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळाली। सगळंच्या सगळंच ढिगाऱ्याखाली गेलेलं होतं। मोठमोठे ढीग साचलेले होते, काचांचे तुकडे अक्षरशः विखुरलेले होते। संरक्षण मंत्र्यांनी याबद्दल माहिती दिली। संरक्षण सूत्रांनी इंडिया टुडे टीव्हीला सांगितलं की सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराला लष्कराने त्वरित प्रत्युत्तर दिलेलं आहे, ज्यामुळे कुपवाडा आणि राजौरी पूंछ सेक्टरमधील अनेक पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांचं सुद्धा आता मोठं नुकसान झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात लष्करी जीवितहानी सुद्धा झालेली आहे। आतापर्यंत पूंछ जिल्ह्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झालाय आणि सुमारे 42 ते 43 जण जखमी झालेली आहेत। आता या सगळ्यामधली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात भारताच्या सैनिकाला वीरमरण आलेलं आहे। हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील रहिवासी लान्स नाईक सुभेदार दिनेश कुमार जखमी झालेले आहेत। त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं, परंतु या उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आल्याची माहिती भारतीय सैन्य दलानं दिलेली आहे। हुतात्मा जवान दिनेश कुमार यांच्या पार्थिवावरती गुरुवारी म्हणजेच आज त्यांच्या मूळ गावी पालवल इथं अंतिम संस्कार केले जाणार आहेत। पाकिस्तानी सैन्याने पूंछ जिल्ह्यातील मध्यवर्ती गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा साहिबवरती सुद्धा हल्ला केलाय। त्यानंतर मारल्या गेलेल्या 10 जणांमध्ये 3 गुर शीख होते, असं सुद्धा अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी एक्सला सांगितलेलं आहे। मृतांमध्ये भाई अमरिक सिंग जी आणि भाई अमरजीत सिंग आणि भाई रणजीत सिंग यांचा सुद्धा समावेश आहे। आता पाकिस्तानकडून रणगाडे आणि युद्ध सामग्री तैनात करण्यात आलेली आहे। लाहोरकडे जाणारी विमानं सुद्धा आज रद्द करण्यात आलेली होती। याशिवाय लाहोरमध्ये ठिकठिकाणी बॉम्बस्फोट सुद्धा झालेले आहेत। पाकिस्तान हल्ल्याच्या तयारीत आहे का असा प्रश्न आता या सगळ्याच्या निमित्ताने पडतोय। ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तान पूर्णपणे बिथरून गेलेला आहे, सगळे अस्ताव्यस्त झालेलं आहे। अमृतसर या ठिकाणी पाकिस्तानची 2 विमानं पाडण्यात आलेली होती। 2 विमानांचा हल्ला भारताने परतवून लावलेला आहे। सध्या ज्या पद्धतीने भारताची क्षेपणास्त्रे पाकिस्तानच्या रडारला पत्ता लागू न देता अचूक जाऊन लक्ष्यावरती आदळली, त्यावरून पाकिस्तानी लष्कर प्रचंड धास्तावलेलं आहे। परिणामी पाकिस्तानमधील प्रमुख शहरांमध्ये बुधवारी रात्री ब्लॅकआउट करण्यात आलेला होता। भारतीय वायुदल पुन्हा एकदा हवाई हल्ला करू शकतं अशी भीती पाकिस्तानला आहे, ज्यामुळे पाकिस्तानने बुधवारी रात्री रावळपिंडी, इस्लामाबाद, लाहोर आणि कराची या प्रमुख शहरांमध्ये ब्लॅकआउट केलेलं होतं। या शहरांमधील लाईट रात्री पूर्णपणे बंद करण्यात आलेली होती, ज्यामुळे ही शहरं काळोख्याच्या विळख्यात होती। याशिवाय आता पाकिस्तानातील कर्तारपूर कॉरिडॉर सुद्धा बुधवारी यात्रेकरूंसाठी बंद करण्यात आलेला आहे। आज सकाळी म्हणजेच गुरुवारी गुरुद्वाराला भेट देण्यासाठी भारतातून सुमारे 500 यात्रेकरूंनी नोंदणी केलेली होती। यामध्ये जवळपास 100 जण सीमा ओलांडण्यासाठी आलेले होते, मात्र कॉरिडॉर बंद असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरी परतण्याचा सल्ला देण्यात आलेला असल्याची माहिती आता पोलीस सूत्रांनी दिलेली आहे। मंडळी 22 एप्रिलला काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या त्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला। यामध्ये एक नेपाळी पर्यटक सुद्धा होता। ज्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं। ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान बॅकफूटवरती गेलाय, ज्यामुळे चौताळलेल्या पाकिस्तानी सैन्यानं जम्मू प्रदेशातील पूंछ, राजौरी यासह बारामुला आणि कुपवाडा इथे आता अंधाधुंद गोळीबार करायला सुरुवात केलेली आहे। आता या गोळीबाराचे प्रत्येक अपडेट्स आम्ही विशेष भारीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। तुर्तास
तरी या सगळ्यामध्ये 12 ते 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आणि 42 ते 43 जण या हल्ल्यामध्ये जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे. आता पाकिस्तानकडून ज्या पद्धतीने गोळीबार केला जातोय याबद्दल तुमचं नेमकं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विशेषभरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.